नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की घरातील ज्येष्ठ मंडळी नेहमी सांगतात की सोन्याच्या दागिन्यांची खास काळजी घ्या। तसेच सोनं हरवणं ही काही चांगली गोष्ट मानली जात नाही। तुमचा गुरुग्रह दुर्बल होतो असंही त्यानं मानलं जातं। समजा सोनं हरवलं किंवा चोरी झाली तर घरामध्ये कलह वाढतो, आर्थिक स्थितीवरती परिणाम होतो। मग या परिस्थितीचा सामना करायचा तरी कसा? कोणते उपाय करायला हवेत? तसंच समजा तुम्हाला सोनं सापडलं तर ते आपल्याकडे ठेवणं योग्य आहे का? हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आता सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेऊयात की सोनं हरवणं अशुभ का मानलं जातं। जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं सोनं हरवतं किंवा चोरी होतं तेव्हा नकारात्मक ऊर्जा त्याच्या शरीरामध्ये वाढत जाते। कुठेतरी माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज आहे हे त्याचं प्रतीक आहे। याचा परिणाम आर्थिक नुकसानावर एवढाच नसून पैशांशी संबंधित समस्या देखील वाढीस लागतात। सोनं गमावल्यानं आर्थिक स्थिरता किंवा आर्थिक अस्थिरता येऊ शकते। जीवनामध्ये अनेक अडचणी उभ्या राहतात। हे अशुभ असून योग्य वेळी याच्यावरती उपाय करणं हे अत्यंत गरजेचं मानलं जातं। आता समजा रस्त्यामध्ये तुम्हाला सोन्याचा दागिना सापडला तर सोनं किंवा सोन्याचे दागिने हरवणं, चोरीला जाणं हे जसं अशुभ मानलं जातं ना, त्याचप्रमाणे कुठेतरी पडलेलं सोनं तुम्हाला मिळणं हे देखील शुभ मानलं जात नाही। कारण याचा थेट संबंध कुठल्या तरी व्यक्तीच्या दुर्दैवाशी संबंधित असतो। त्या सोन्याचा स्वीकार करून तुम्ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये बोलावून घेत असता। त्यामुळे अशा प्रकारच्या सोन्याला कधीही हात लावू नये। आता समजा सोनं हरवलं किंवा चोरीला गेलं तर सर्वप्रथम तुम्हाला गुरुग्रहाची शांती करायला हवी। त्यासाठी गुरुवारी पिवळं वस्त्र, हरभरा डाळ, हळकुंड, केळी किंवा पिवळ्या रंगाच्या वस्तू यांचं तुम्हाला दान करायला हवं। तसेच माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करून नकारात्मक प्रभाव कमी करायला हवा। आता गुरुग्रहाचा अशुभ योग म्हणजे काय ते समजून घ्या। सोन्याचा संबंध हा गुरुग्रहाशी आहे। ज्या व्यक्तीचं सोनं हरवलंय त्या व्यक्तीवरती गुरुग्रहाचा अशुभ प्रभाव पडलेला आहे। त्यामुळे त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान, मानसिक समस्या तसेच सगळीकडे अपमानाचा सामना हा करावा लागतो। समजा घरामध्ये चोरी झाली आणि सोनं हरवलं तरी त्या कुटुंबाला आर्थिक संकट, वादविवाद, अस्थिरता तसेच नातेसंबंधांमध्ये तणाव अशा समस्या येऊ शकतात। समजा तुमच्या घरामध्ये वारंवार सोनं हरवत असेल तर त्वरित उपाय आणि कार्यवाही करणं त्यावरती गरजेचं आहे। आता सोनं हरवण्याच्या अशुभ प्रभावांपासून वाचण्यासाठी तुम्ही एक मंत्र जो आहे त्याचा जाप करू शकता। त्यासाठी दररोज तुम्हाला ओम भ्रू बृहस्पतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि गुरुवारी तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। त्यानंतर गरजवंतांना पिवळ्या रंगाचं वस्त्र, हळकुंड, केळी, हरभरा डाळ किंवा अशा गोष्टी ज्या गुरुग्रहाशी संबंधित आहेत त्याचं तुम्हाला दान करायचं आहे। सोनं जर पुन्हा पुन्हा हरवत असेल तर गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी गुरुवारी सोन्याच्या अंगठीमध्ये पुष्कराज घालण्याचा सल्ला देखील तुम्हाला आम्ही देतोय। यानं तुम्हाला नक्कीच फरक पडेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर सोनं हरवत असेल, चोरी होत असेल तर त्याला अशुभ का मानलं जातं, कोणकोणत्या अडचणी त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात आणि त्या सोडवण्यासाठी तुम्हाला काय करायला हवं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।